बंजारा समाज बांधवांना देखील एसटी आरक्षण देण्याची मागणी गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक चव्हाण यांनी केली। तसेच विठाळा येथे फलकाचे अनावरण करण्यात आले आणि पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीही करण्यात आली आहे। गोर सेनेच्या दिग्रस येथील विश्रामगृह येथे पार पडलेल्या बैठकीत बोलत होते। संपूर्ण बंजारा समाज बांधवांची बंजारा आरक्षण समिती या बॅनरखाली सदर मागणी राज्यभरात करण्यात येणार आहे। त्यासाठी टप्प्याटप्प्याने धरणे आंदोलन, रास्ता रोको, उपोषण आदींचा समावेश असेल। अध्यक्ष संदेश चव्हाण आज यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथून मुख्यमंत्री साहेबांना मला नम्र निवेदन करायचं आहे की मागील आठवड्याभरापासून गोरबंजारा समाजाला देखील मराठा समाजाप्रमाणे हैदराबाद गॅजेटच्या आधारे एसटी आरक्षण मिळावं यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन त्या ठिकाणी झालेले आहेत आणि आंदोलन अजून चालू राहणार आहे। आणि या आंदोलनादरम्यान एसटी समाजाचं आरक्षण मिळण्यासाठी गोरबंजारा समाजाच्या 2 नवयुवक तरुणांनी आपल्या स्वतःचं जीवन प्रवास त्या ठिकाणी संपवलेला आहे, त्यांचा बळी गेलेला आहे। पहिला जो युवक आहे तो उमरगा तालुक्यातील आपल्या नाईकनगर तांडा मुरुम धाराशिव जिल्हा येथील पवन गोपीचंद चव्हाण यांनी हा व्यक्ती हा तरुण नवयुवकाने आपला तो शहीद झालेला आहे आपल्या या एसटी आरक्षणासाठी। आणि सोबतच भेंड टाकळी तांडा तालुका गेवराई जिल्हा बीड येथील बाळासाहेब चव्हाण यांनी देखील आपली जीवनयात्रा संपवलेली आहे। हे 2 नवयुवक गोरबंजारा समाजाच्या एसटी आरक्षणासाठी शहीद झालेले आहेत। म्हणून या दोन्ही युवकांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रति 10 लाख रुपये मिळावे व त्यांच्या घरातील कुणाला तरी एका व्यक्तीला शासकीय नोकरी त्या ठिकाणी घ्यावी अशा प्रकारची मागणी मी गोर सेनेच्या वतीने संपूर्ण गोरबंजारा समाजाच्या वतीने मुख्यमंत्री साहेबांना करीत आहे। एसटी आरक्षणासंदर्भात समोरची तुमची भूमिका काय राहील? एसटी आरक्षणासंदर्भामध्ये संपूर्ण महाराष्ट्र पातळीवर बंजारा आरक्षण समिती नावाचं एक आम्ही कॉमन बॅनर घेऊन एक समिती त्या ठिकाणी तयार केलेली आहे। त्या समितीच्या निर्देशनानुसार संपूर्ण महाराष्ट्रभर टप्प्याटप्प्याने आंदोलन करणार आहेत आणि रास्ता रोको आंदोलन असेल, धरणे आंदोलन असेल आणि उपोषण असतील किंवा अनेक वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन तीव्र करण्याचे आमची सगळी नियोजन त्या ठिकाणी झालेलं आहे। हो, आता सध्या उमरखेडमध्ये आपण पाहतो आहे फेसबुक व्हॉट्सअपवरती एक व्हिडिओ व्हायरल होत आहे। त्याच्यामध्ये दाखवत आहे की नितीनजी भुतडा यांच्या मार्गदर्शनामध्ये जो निवेदन देण्यात आलेला होता त्या संदर्भामध्ये आपण काय बोलतो? नाही, मी तिथे ऐकलंय तर नितीन मुंदडांची एक काहीतरी क्लिप त्या ठिकाणी फिरत होती, तिथल्या लोकांशी माझा संपर्क झाला आहे आणि ते कुठेतरी मिसगाईड करतायत समाजाला, समाजामध्ये द्वेषभावना निर्माण करण्याचं काम ते करत आहे असं माझ्या लक्षात आलंय। मुख्यमंत्री साहेबांनी असं कुठेच सांगितलेलं नाही आहे की हैदराबाद गॅजेटियरमध्ये गोरबंजारा समाजाची आदिवासी म्हणून नोंद नाही असं मुख्यमंत्री साहेबांनी कुठेच सांगितलेलं नाही आहे। मी आपल्याद्वारे त्या नितीन मुंदडाला सांगू इच्छितो की कृपा करून आपल्याकडून जर काय होणार असेल नसेल तर राबते बाजूला ठेवा, पण किमान समाजामध्ये चुकीचे मेसेज देऊ नका आणि समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम आपण करू नये एवढीच विनंती त्यांना मी आपल्या मार्फत करीत आहे। सध्या आदिवासी समाज बांधव पण मोर्चे काढत आहे, या संदर्भात आपले मत काय? हा खूप अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आपण विचारलेला आहे। आदिवासी बांधवांना माझं हेच सांगणं आहे की हे जे काय आपण गोरबंजारा समाजासाठी आरक्षण मागतोय हे मूळ आदिवासीच्या आरक्षणातून आम्हाला द्या अशी आमची मागणी मुळीच नाही आहे। आदिवासी आरक्षण आम्हाला मिळायला पाहिजे हे जरी असेल तर वेगळी वर्गवारी करून आम्हाला हे एसटी आरक्षण मिळावं अशी मागणी आहे। त्यामुळे या महाराष्ट्रातील कुठल्याही आदिवासी बांधवांनी गैरसमज करून घेण्याचं तीळ मात्र कारण नाही आहे। त्यांच्या ताटला तर आम्हाला नको आहे, आम्हाला सेपरेट वेगळी वर्गवारी करून आम्ही आरक्षण मागतोय।